भाजपचा डीएनए हा ओबीसी असून सुद्धा ओबीसी ज्या काही विद्यार्थ्यांच्या संस्था संघटना आहेत त्यांचा निधी कुठेतरी वळवला जातोय किंवा कमी केला जातोय. जितका निधी अपेक्षित असतो त्यापेक्षाही कमी निधी दिला जातोय असा आरोप करत आज स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश ससाणे समोर आलेले आहेत. काय सांगाल एकंदरीत आजचे आरोप? थोडक्यात नेमके काय काय आरोप? हे बघा, महाज्योतीच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांकडून दुजाभाव केला जातोय. महाज्योतीच्या मुलांना, मग ते अर्थमंत्री असोत किंवा बहुजन कल्याण खात्याचे मंत्री असोत, यांच्याकडं चक्रा माराव्या लागतात. 5 महिने 6 दिवसाचाच स्टायपंड फक्त महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मंजूर झालाय. 550हून जास्त महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी ती फेलोशिप सोडून दिली आणि बाकीची जी मुलं ट्राय करतायत आणि त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे. एकतर ओबीसी, विजयंटी, एसबीसी प्रवर्गातली माणसं शिक्षण घेत आहेत, ते पारंपरिक असेल, टेक्निकल असेल, मॅनेजमेंटचं असेल, खूप संघर्षातनं या मुली किंवा ही मुलं शिक्षण घेत आहेत. जो न्याय या अर्थ खात्याकडून किंवा या सत्ताधाऱ्यांकडून जो सारथीला न्याय आहे तो महाज्योतीला भेटत नाही. मग महाज्योतीच्या या मुलांच्या संदर्भात, या स्टायपंडच्या संदर्भात, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या UPSC, MPSC असेल, व्यावसायिक कोर्सेस असतील, या बाबतीमध्ये अशाच पद्धतीची दुजाभावाची वागणूक या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळते. त्याच्या विरोधात आम्ही या अर्थमंत्र्यांकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आमच्या महाज्योतीच्या इमारत असेल, जिल्ह्याच्या ठिकाणची वसतिगृह असतील, विभागीय कार्यालय असतील, महामंडळांची कर्ज असतील, याच्याकडं हे शासन बघायला तयार नाही, त्याचे अध्यक्ष नेमायला तयार नाही. निधीची तर गोष्ट अजून दूर. आणि एवढी सगळी संकट असताना सामाजिक न्याय विभागाचा, आदिवासी विभागाचा, ओबीसी विभागाचा निधी या महाराष्ट्राचे अर्थमंत्री मात्र लाडक्या बहीण योजनेकडे वळवताना दिसत आहेत. त्यांना फक्त हे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांचाच निधी वळवावा असं वाटला का? म्हणून आम्ही या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांवरती बेजबाबदारीचे आरोप करत आहोत, असंवेदनशीलतेचे आरोप करत आहोत, दुजाभावाचे, भेदभावाचे आरोप करत आहोत. आणि हा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा जातीयवादी उपमुख्यमंत्री आहे असा आमचा त्यांच्यावरती डायरेक्ट आरोप आहे. दरवेळेस फक्त अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असणारे अजित पवारांवरतीच निशाणा साधला जातोय ओबीसी समाजाकडून असा आरोप. नाही, साहजिक आहे. जे आम्हाला ज्या गोष्टी दिसतात, जे फॅक्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जाता येणार नाही आणि कुणालाच जाता येणार नाही. जी सारथी, जे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे ओबीसी मंत्रालयाच्या अंडर होतं, ते बरोबर एक चूज करून, हँडपिक करून अजितदादांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागाकडे घेतलंय. हे जे मंत्रालय असतं ओबीसीच्या अंतर्गत जे सामाजिक न्यायासाठी जे जे घटक येतात ते सगळं असतं ओबीसी मंत्रालयाकडं. आणि अजितदादांनी बरोबर त्यांचे गणगोतन सगळे सोयऱ्यांसाठीचे जे सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ जर स्वतःकडे घेतलं असेल आणि त्यांना लाखो करोडच्या जागा देत असतील, 1360 करोडचं तर आता बांधकाम निधी दिलाय. पाहिजे एवढे कर्ज प्रकरण अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून झाले. 1000 कोटी फक्त कर्जची रक्कम, व्याज रक्कम दिली आहे, कर्ज तर वेगळेच. आणि ओबीसी महामंडळाला तुम्ही बघितलं तर 300 कोटी आहेत 6 ते 7 वर्षामध्ये. महाज्योतीला जागेचा पत्ता नाहीये आणि तहसीलदार, कलेक्टर सरळ म्हणतो की ही जागा आम्ही PMRD ला दिली. आणि हे पुण्याचे पालकमंत्री कोण, पुण्याचे जिल्हाधिकारी कुणाच्या यांनी काम करतात? मग अजितदादांना महाज्योतीला जागा, एखादी 2 एकर जागा देता आली नसती का? मग आता तुम्ही जर इथली शिवाजीनगरची जागा देताय, सेनापती बापट रोडची 200 करोडची जागा असेल, त्यानंतर औंधला 2.5 एकर जागा देताय, 150 पावणे 200 कोटी देताय. मग महाज्योतीचे काय सावतरायची मुलं आहेत का? मग तुम्हाला जर तुमच्याकडं जर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, म्हणजे तुम्हाला जर वाटप करायचंय तर तुम्हाला पंक्तीला ते वाढायचंय, तर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना पहिल्यांदा पंक्तीला वाढता, बाकीच्यांना पुरलं नाही तर उपाशी मेले. मग हा जर न्याय तुम्ही अर्थमंत्री म्हणून करणार असाल तर आम्ही तुम्हालाच टार्गेट करणार. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पण जबाबदारी तेवढीच आहे. पण जर आम्हाला जर काही इनपुट्स कळतात, हे जे अधिकारी हे अर्थ खात्याकडे पाठपुरावा करतात, आम्हाला एवढ्या निधीची हे आहे, पण या वर्षी जबाबदारीने सांगतो 415 कोटीची मागणी होती, 150 कोटी कमी केले ओबीसी महामंडळ आणि महाज्योतीचे. मग आम्हाला जर एवढे कागदोपत्री पुरावे मी आता दाखवले, मग आम्ही अजित पवारांवर का नाही टीका करणार? त्यांनी आम्हाला 4 पट निधी द्यावा. आम्ही महाज्योतीच्या बिल्डिंगच्या फीत कापायला अजित पवारांना बोलू ना. आमचं प्रामाणिक मत आहे की आमचे विद्यार्थी जास्त आहेत, आमची संख्या जास्त आहे, त्या पट्टीमध्ये द्या. जे सारथीला तेच महाज्योतीला, जे बार्टीला तेच महाज्योतीला, असं होणार नाही हो. जे महाराष्ट्राचे डेमोग्राफिक्स बघितले आपण, तर सारथीचे जे लाभार्थी आहेत मराठा, कुणबी मराठा, यांची जो क्वांटम आहे तो 10 ते 11% असेल.
इथं ओबीसी 54% ना, तुम्ही निधी आम्हाला त्या प्रमाणात 5 पट देताय का? हाच तर सगळ्यात मोठा इथं हा पेच आहे ना. ठीक आहे, तुम्ही अर्थमंत्र्यांवरती आरोप करताय, मात्र भाजप सत्तेतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची तितकीच जबाबदारी असं वाटत नाही? आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आव्हान करत आहोत. मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास या तुमच्या पत्रकारितेच्या म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून मागणी करत आहोत. याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली नाही. येऊ घातलेल्या अधिवेशनामध्ये या गोष्टीवर होणार ना चर्चा. आम्ही काही लोकांना तयार पण केलेलं आहे. पण ओबीसीचे जे काही मंत्रीगण आहेत त्या मंत्रीगणांनी सुद्धा एवढ्या अर्ध्या लोकसंख्येला वाऱ्यावर सोडायचं ठरवलंय का? मग त्यामध्ये भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, विरोधकामधले असतील, हा प्रश्न उपस्थित केला गेला पाहिजे. हा प्रश्न राजकारणासाठी नाहीये. हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे, आर्थिक विकास महामंडळांच्या संदर्भातला आहे. या बाबतीत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात शेवटी जबाबदारी म्हणून व्यक्त झालं पाहिजे. आणि आम्हाला अपेक्षा आहेत अजून की येऊ घातलेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदय निश्चित यावरती तोडगा किंवा यावरती निश्चित काहीतरी निर्णय घेतील. जर नाही निर्णय घेतला तर आहे मग पंचायत राजच्या निवडणुका आहेत, मग आम्ही ओबीसी बांधव आहोत, आम्ही सांगू काय करायचं ते. अधिवेशनासाठी काही इशारा देता? निश्चित अधिवेशनासाठी आम्हा महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिक कोर्सेससाठी, एमपीएससी युपीएससी साठी, पीएचडी स्टायपंडसाठी सारथीच्या तुलनेमध्ये 3 पट रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे. कारण आमचा क्वांटम तेवढा आहे, आमच्या विद्यार्थ्यांची संख्या तेवढी आहे आणि तेवढा निधी आम्हाला मिळाला पाहिजे. महाज्योतीची इमारत होईपर्यंत, कार्यालय मिळेपर्यंत सारथीच्या बिल्डिंग मधले 2 फ्लोअर महाज्योतीला मिळाले पाहिजेत. अन्यथा आम्ही त्या सारथीच्या बिल्डिंग मध्ये आम्ही जाऊ. कारण शासन आहे, आम्ही पण तुमची लेकरं आहोत, आम्हाला 2 फ्लोअर द्या. नाहीतर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथं जाऊ, आम्ही आंदोलन करू, मुख्यमंत्री महोदयांना या मागण्या करू. या आमच्या मागण्या आहेत आणि आम्ही आंदोलन करू पावसाळी अधिवेशनापूर्वी. नक्कीच आपण बघतोय की माझ्याबरोबर लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश ससाने होते. आता जो काही हा महाज्योती आणि सारथीमध्ये दिली जाणारी जी काही निधी आहे त्या निधीच्या संदर्भातला हा सगळा मुद्दा आहे. आणि यावरती जर मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, यांनी जर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर येत्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये ओबीसी बांधव त्यांचं जे काही बळ आहे, एकीचं बळ आहे, ते दाखवून देतील अशा पद्धतीचा एक इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर येतं जे पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा मोठं आंदोलन पुकारण्याचा इशारा जो आहे तो आज देण्यात आला. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.